हर हर महादेव. कसा आहात तुम्ही सर्वे? काय तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे आणि ती तुम्हाला मिळत नाही? काय असं आहे का की जे तुम्ही झोपेतच मॅनिफेस्ट करू शकता? तो हो, नक्कीच. अशा भरपूर गोष्टी आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये. एक पॉवरफुल मॅनिफेस्टिंग जी तुम्ही झोपेत उठत बसत कधीही कशीही करू शकता. आपण पूर्ण दिवस ज्यावेळेला कोणती गोष्टी मॅनिफेस्ट करत असतो आणि प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह असणार असं नाही. खूप वेळेला असं होतं की दिवसाभराच्या तामझाममध्ये आपल्याला ती गोष्ट मॅनिफेस्ट करता येत नाही. तर अशी एक सोपी मेथड जी तुम्ही झोपेतसुद्धा मॅनिफेस्ट करू शकतात. मी टेरो रीडर रेश्मा, न्यूमरोलॉजिस्ट, ॲस्ट्रोलॉजर, स्विच वर्ल्ड, रेकी मास्टर तुम्हाला सर्वांना एक सोपी व सरळ व साधी मेडिटेशन्स एक सोपी व साधी मेडिटेशन्स म्हणजेच एक साधी थीम जी तुमच्याकरता खूप महत्त्वाची आहे. पिल्लो थेरपी म्हणजे आपण रोज झोपताना उशीखाली जी उशी घेतो त्याच्यापासून आपण लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक साधी सोपी आपण ती एक रेमेडी आहे जी ज्याच्याने तुमच्या आयुष्यामध्ये पैसा असू दे, प्रेम असू दे, शारीरिक मानसिक आजार असू दे किंवा तुमचा मानसिक किंवा भौतिक जे पण काही गोष्टी आहेत ते तुम्ही लोक सहज आणि खूप इझिली त्या गोष्टी मिळवू शकतात. ही टेक्निक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची खूप पॉवरफुल, जे तुमच्या चेतन आणि अवचेतन मनावरती खूप जास्त घर करते. त्या गोष्टीमुळं तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मॅनिफेस्ट होऊ शकतात नाही म्हणजे 100% होतातच. ही तुम्ही एकदा करून बघा. टिप म्हणजे ही जी मेथड आहे तुम्ही एकदा करून बघा. खूप साधी आणि खूप सोपी आहे. फर्स्ट, तुमची इच्छा काय आहे? तुम्हाला मिळवायचं तुमच्या आयुष्यात? प्रेम, पैसा, तुमचं हेल्थ, का जे भौतिक शरीरातले सुख आहेत, का मेंटली तुम्हाला पीस हवा आहे? तर फर्स्ट तुमची ज्या इच्छा असणार त्यांना स्पष्ट करा. सेकंड, एका कोऱ्या कागदावरती ग्रीन कलरचा कागद असू दे किंवा व्हाईट कलरचा कागद असू दे, एका कागदावरती ह्या ज्या तुमच्या इच्छा आहेत ते पूर्णपणे लिहून काढा. एकदम सटीक आणि सरळ शब्दात. असं नाही की एखादी इच्छा असेल तुम्ही 10 लाईन लिहिल्या, नाही. एक सेंटेन्समध्ये लिहिण्याचा कमीत कमीत प्रयत्न करा आणि खूप छान असं जे तुम्हाला आतून मनातून जे शब्द ध्यानात येत असतील. जसं मला जर पैशाच्या बाबतीत जर लिहायचं असेल तर मी खूप श्रीमंत आहे अशी. माझ्या आयुष्यामध्ये खूप सहजतेने प्रेम अट्रॅक्ट होतं आणि ते शेवटपर्यंत माझ्याजवळ राहतं आणि त्यापासून मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे, समाधानी आहे. अशा छोट्या छोट्या सेंटेन्स बनवून तुम्ही त्या कागदावरती खूप शांततेने प्रेमाने लिहा आणि त्याला फोल्ड करा. रात्री झोपायच्या पूर्वी तुम्ही तो कागद घ्या. कमीत कमीत 5 ते 7 वेळा तो कागद वाचा. त्याला फोल्ड करून तुम्ही ज्या जागी झोपतात त्या उशीखाली तो कागद ठेवा. आणि मेन म्हणजे एकच उशी तुम्हाला रोज वापरायची. 21 दिवस. 7 ते 21 दिवस जर तुम्ही ही एकच गोष्ट 7 ते 21 दिवस जर केली तर तुमची ही इच्छा, तुमची ही डिझायर लवकरात लवकर पूर्ण होणार. तर कोणतीही एकच गोष्ट तुम्ही त्या कागदावरती लिहा आणि तुम्ही रात्री ज्यावेळेला झोपता त्यावेळेला झोपायच्या फक्त 5 ते 10 मिनिटापूर्वी तो कागद खोला, डेली वाचा. त्याच्यावरती वाचताना एकदम फिलिंग्स, एकदम भावनांनी वाचा आणि तो कागद तुमच्या उशीखाली ठेवा. आणि जे तुम्ही लिहिलं आहे, फर्स्ट कोणतीही गोष्टी करण्यापूर्वी आपल्याला बळ देतं आपला आत्मविश्वास. आपण एखाद्या गोष्टीवरती जर विश्वास करत असेल तर नक्कीच ती गोष्ट खूप चांगल्या रीतीने सक्सेसफुल होते. तर फर्स्ट तुम्ही ज्या कागदावरती जी पण काही गोष्ट लिहिली ते पूर्ण होणार ह्याचा पूर्ण मनाशी एकदम बाळगा की हां, पूर्ण होणार म्हणजे होणारच. सदन ते झाल्याच्यानंतर तुम्ही त्या उशीखाली ठेवा आणि रात्रभर झोपताना फक्त विचार करा की माझ्याबरोबर ही गोष्ट घडत आहे. 21 दिवसाच्या आत तुम्हाला बेनिफिट कळतं की खरंच ज्या तुम्ही गोष्टी त्या पेपरमध्ये लिहिलेल्या आहेत ते होणार. कोणती तरी एक म्हणजे एक इच्छा तुमची पहिली फर्स्ट लिहा, ती पूर्ण होण्याची वाट बघा. फक्त 21 दिवस ही टेक्निक करून बघा. पिल्लो मेथड. कारण की रात्री झोपताना आपण जे बोलतो किंवा आपल्या उशाखाली जी वस्तू आहे
तो कागद, तो आपल्या अवचेतन मनमध्ये जाते ती गोष्ट, कारण की दिवसभर आपलं सबकॉन्शियस माइंड चालूच असतं. आपण छोट्या मोठ्या ज्या गोष्टी करत असेल ते आपल्या बुद्धीने घडतच असतात. जसं आपण एखादी जर गाडी चालवत असेल तर दरवेळेला आपल्याला रस्ता दाखवायची गरज लागत नाही. का? कारण की आपल्या डोक्यात तो रस्ता बसलेला आहे आणि आपण थेट त्या जागेवरती जाऊन पोचतो. तसंच रात्री झोपायच्या टायमाला आपलं डोकं, आपलं मेंदू शांत झोपलेला असतो. त्यावेळेला जो मेंदू चालू असतो तो अवचेतन मनाचा मेंदू असतो. तो ज्या गोष्टी आपण सहज झोपताना जे विचार करतो त्याच गोष्टी आपल्या मनात येतात आणि त्या गोष्टी रात्रभर आपल्या डोक्यात चालतात. तर ते मेथड खूप पॉवरफुल आहेत. त्याच्याने तुम्हाला खूप चांगले आणि सटीक रिझल्ट भेटणार. आणि झोपल्याच्या नंतर ज्यावेळेला तुम्ही बघता 21 दिवस करताल त्यावेळेला तुमच्या लक्षात येणार की काही न करता तुमची ही गोष्ट पूर्णपणे मॅनिफेस्ट झालेली आहे. तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. ह्या मेथडला म्हणतात पिल्लो मेथड. पिल्लो थेरपी ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची खूप पॉवरफुल मेथड आहे. दुसरं, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय मॅनिफेस्ट करायची इच्छा आहे, प्रेम, पैसा, जे पण जर तुम्हाला काही अफर्मेशन जमत नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट्समध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगा की तुम्हाला काय हवे तुमच्या आयुष्यामध्ये. पैसा, प्रेम, हेल्थ, हिलिंग्स, तुम्ही मेंटली डिप्रेशन आहात का काय. म्हणजे असेच पिलो मेथडचे वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक तुमच्यासाठी मी लवकरात लवकर घेऊन येणार. सेकंडली, जर तुम्हाला हिंदी समजत असेल तर तुम्ही माझ्या टेरो रीडर चॅनलवरती टेरोड हिंदी, आपल्या जे जोडेक्स यांच्या छोट्या मोठ्या ज्या अशा गोष्टी आहे ना ते सुद्धा तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये बघू शकता. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी आपल्या मराठमोळ्या माणसांसाठी केलेला आहे, कारण की आपल्या मराठी लोकांमध्ये खूप अशी अवेअरनेस अजूनपर्यंत आलेली नाही की ज्याच्याने आपल्याला ह्या गोष्टी कळत्यान आणि आपण प्रत्येक पाऊल आपल्या यशाकडे, आपल्या विकासाकडे एक पाऊल पुढं वाढू. ह्यासाठी अजून काही तुम्हाला कशाविषयी जर माहिती पाहिजे तर प्लीज नक्की कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला फॉलो करू विसरू नका. म्हणजे सबस्क्राईब नक्कीच करा. आता साठी थँक्यू सो मच. आणि ही मेथड नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की करा. फक्त तुमचा आत्मविश्वासावरती सगळ्या गोष्टी घडत असतात हे नक्कीच लक्षात ठेवा. आतासाठी बाय बाय.